सुख कळले ही मालिका 22 एप्रिलपासून आपल्या भेटीला येते आणि प्रोमोज जेव्हापासून आउट झालेत ना, प्रत्येक फ्रेम खूप क्यूट वाटते आणि असं वाटतं की असं रिअल लाईफमध्ये आपल्यासोबत झालं पाहिजे. आणि खरंच खूप कौतुक आहे या कलाकारांचं, कारण का अनेक वर्ष या स्पृहालाही बघतो आहे आपण आणि सागरदाला बघतो आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि तू तर म्हणजे असा एक अभिनय तुझा आहे की प्रत्येकाला हवा असं वाटतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की रिलेट करू शकतो की हां, ही मी अशी आहे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? अरे मी मस्त आहे, खूपच छान आहे. हो, मी पण मस्त आहे. म्हणजे बिचारी आजारी आहे तरी पण तो उत्साह आहे प्रमोशनचा. पण जेव्हा तुला विचारण्यात आलं होतं ना की अशी अशी मालिका आपण करतोय, कारण का आत्ता सर जसं म्हणाले की प्लास्टिकच्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी एक मालिका यावी की रोजचाच विषय आहे पण तो बघताना एवढा प्लीजिंग वाटतोय. तुला कसा होता अप्रोच पहिला? तू म्हणालीस अगदी तसाच होता की दैनंदिन मालिकांच्या विश्वामध्ये थोडीशी खरीखुरी वाटणारी गोष्ट आपल्याला या निमित्ताने सांगता येते का, की ज्याच्यामध्ये काहीही टोकाचं नाही आहे. हां, टोकाचं फक्त त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आहे. ते निश्चितपणे एवढं आयडियलिस्टिक आम्ही आत्ता पोर्ट्रे करतो आहोत, पण मजा आहे त्याची पण. म्हणजे छान म्हटलीस तू मगाशी की प्रत्येकाला असं वाटेल की आपल्या घरामध्ये असं व्हायला पाहिजे आणि तो मेसेज जर का पोचला या निमित्ताने तर आणखीन काय पाहिजे. आत्ताची जनरेशन सिच्युएशनशिप म्हणा, हे जे टर्म्स आता आम्ही ऐकतोय, हां जेनझी, तर त्या काळासाठी ही परफेक्ट मालिका आहे मला असं वाटतं आणि परफेक्ट टायमिंग आहे. सागरदा काय सांगशील मला? नाही, मला असं वाटतं की मला ज्या वेळेला एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करण्यात येतं त्यावेळेला त्यांची अपेक्षा काहीतरी एक असते की माणूस दिसला पाहिजे, माणसाचं मन दिसलं पाहिजे आणि माझा शोध हा कायम त्या कॅरेक्टरच्या मनापर्यंत जाण्याचा असतो आणि तोच प्रयत्न आम्ही इकडे केलेला आहे. अत्यंत सिम्पल वाटणारी अशी जरी गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये मला लेयर्स खूप आतमध्ये जाणवतात आणि ते लेयर्स माणसाच्या स्वभावाचे आहेत. आणि वरकरणी जरी आपल्याला असं वाटलं की एखादा माणूस एखाद्या माणसावरती जेलस आहे, तर ते तेवढी जेलसी हा तेवढाच एक मुद्दा नाही राहत. तो आणखीन त्याच्याबरोबर येणारी अँगर आहे किंवा बाकीच्या ज्या काही अशा छोट्या छोट्या भावना आहेत, ह्या प्रत्येक वेळेला नरेशनमध्ये वेगवेगळ्या जाणवलेल्या आहेत आम्हाला आणि आम्ही प्रत्येकजण त्या भावनांपर्यंत खरं कसं जाता येईल, कसं पोचता येईल ह्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे दिग्दर्शक राहुल भुते ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड करतात की इथे नक्की काय हवं आहे. मुळात डेली सोप करताना कधी नाही, आपल्याला वेळ नसतोच, कारण की टेलिकास्ट नावाचं जे भूत असतं आपल्या मानगुटीवरती बसलेलं की त्याच्यामध्ये खूप चला चटचट करूयात. पण आम्ही दोघं जणं आणि माझ्या बाकीचे जे सहकलाकार आहेत ते खूप निष्ठेने आणि अत्यंत गांभीर्याने आपापल्या कॅरेक्टर्सचा विचार करून ह्याच्यामध्ये खऱ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. मालिकेचे BTS सुद्धा बघितले तुम्ही, सोशल मीडियावर पोस्ट केले, खूप क्यूट. म्हणजे ऑफ कॅमेरा ही एक फॅमिली आम्हाला जाणवते. तर स्पृहा, तुला विचारायला आवडेल की तू मगाशी म्हणालीस की आईला मी बघत आले आणि आईनी पण तिचे काही कॉम्प्रोमाइजेस केले आमच्यासाठी. तिला बघून काही स्वतःमध्ये या कॅरेक्टरसाठी तुला बदल करता आले का? बदल असंच नाही, पण मुळात तिच्या स्वभावातला जो शांतपणा आहे ना, तो या कॅरेक्टरसाठी फार गरजेचा आहे, जो माझ्या स्वभावात नाही आहे. मी तशी चंचल मुलगी आहे किंवा एकच गोष्ट सतत करत राहायचा मला खूप कंटाळा आहे. तर जेव्हा तुम्ही समजून उमजून एखादा निर्णय घेता, संपूर्ण घराची जबाबदारी तुम्ही तुमच्यावर घेता, नोईंग द फॅक्ट दॅट आत्ता जर का घराबाहेर असते तर मी कुठेच कमी नसणार होते. मग मी सगळं करून दाखवू शकले असते जे बाकीच्या बायका करतात, बाकीचे पुरुष करतात. तर त्याला फार गट्स लागतात, त्याला फार जास्त ताकद लागते. तर ती ताकद माझ्यामध्ये यावी असं म्हणजे हे मिथिलाचं कॅरेक्टर मिळण्याच्या आधीपासूनही माझी प्रार्थनाच आहे देवाकडे की त्यातली 10% ताकद जरी त्याने मला दिली तरी आयुष्य माझं छान होईल आणखी. पण ते मला डायरेक्ट कनेक्ट करतं मिथिलाबरोबर. तिच्या नवऱ्यावर असलेलं प्रेम असेल, त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत फार पटकन. आपल्याला बघ, आत्ता ना, तू मगाशी जेनझीचा विषय काढलास म्हणून, पण कशातच मजाच येत नाही. तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जा, कुठेतरी ट्रिपला जा, मजाच येत नाही. अशी कशी मजा येत नाही? मग आधी कशी यायची मजा? तर ही मजा घेणारं हे कपल आहे. छोट्या छोट्या गोष्टी एकत्र संध्याकाळी बसून आज आम्ही चहा प्यायला, याची त्यांना मजा येते. जी मजा आपण कुठेतरी आता मिस करायला लागलो आहेत आणि ते इथे आम्हाला दाखवायला मिळते. सो मला वाटतं की ते जास्त कनेक्ट होईल. ॲड ह्याच्यामध्ये जरूर करायचे की ते म्हणजे जेनझी म्हणजे कुठेतरी उथळ किंवा वाईट असं मानणारे सुद्धा ही लोक नाही आहेत. ही खूप प्रोग्रेसिव्ह माणसं आहेत. म्हणजे उद्या त्यांच्या मुलीला जर का कोणी आवडलं तर ते नातं अत्यंत चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीने स्वीकारतील अशाच पद्धतीची ही माणसं आहेत. पण खरं प्रेम काय आहे किंवा असू शकतं ह्याचं एक उदाहरण म्हणून ह्या कपलकडे नक्की बघितलं जाईल.
की आत्ता पहिले जे होतं ते खरं होतं का? पण आपले आईबाबासुद्धा म्हणतात आमच्या वेळी असं होतं बरं का आणि खूप छान होतं वातावरण. पण आजच्या काळात जरा बदलही झाला आहे. पण मालिकेबद्दलही विचारायला आवडेल की सुख कळले म्हणजे रिअल लाईफमध्ये आपल्या पार्टनरबद्दल म्हणजे आता ह्या मालिकेत जशी लव्ह स्टोरी दाखवली आहे रिअल लाईफमध्ये अशी एक मोमेंट असते ना की हां बाबा ये चाहिए और कुछ नहीं चाहिए अशी मोमेंट कोणती होती म्हणजे सुख कळले मोमेंट रिअल लाईफमध्ये वरदसोबत किंवा अशा म्हणजे एकच मोमेंट काढणं कठीण आहे ग कारण इतकी वर्षात आम्ही एकमेकांना ओळखतो ना 15 एक वर्ष झाली म्हणजे लग्नालाच आमच्या आता 10 वर्ष होतील त्याच्या आधीची 5 वर्ष त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला वाटतं मैत्री हा फॅक्टर उरतो आणि असं वाटतं की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ती मैत्री जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत आम्ही इंटॅक्ट आहोत बस आणखीन काय सांगू मी त्याच्यातच सगळं आलं माझ्या बाबतीत असं आहे की ज्या वेळेला मी परदेशात कुठेही प्रयोगाला गेलो आहे घरी परतताना मला प्राजक्ताच्या हातचं जेवण कधी एकदा मिळतं आहे असं मला क्रेविंग होतं प्रत्येक वेळेला आणि ती वऱ्हाडातली आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीचं जेवण त्या पद्धतीचं तिखटपणा हा अनुभवायला पहिले काय पाहिजे तर मला ते पाहिजे तर मला सुख कळले हे तिच्या हातचं जेवल्यानंतर कळतं मला नेहमीच एक प्रेक्षक म्हणून कुतूहल असतं की तुम्ही ज्या प्रकारे भूमिका निवडता त्यामागे तुमचा एक काय पॉईंट ऑफ व्ह्यू असतो हे मला जाणून घ्यायची प्रत्येक वेळा उत्सुकता असते. स्पृहा तुझ्या बऱ्याच गोष्टी असतात बरेच फॅक्टर्स असतात त्या क्षणी तुम्ही काय थॉट प्रोसेसमधून जाताय ॲज अ ह्युमन बिंग हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो. मग येतं ती त्या मालिकेचा असेल त्या नाटकाचा असेल रेलेव्हन्स काय आहे आत्ताच्या काळात हे केल्यामुळे आणि बाकीच्या गोष्टी तर मग त्या येतातच कारण फायनान्सेस काय आपल्याला चुकत नाहीत मग त्या प्रायोरिटीज असतात. कोण आपल्याबरोबर काम करतं आहे कोण ही मालिका बनवतं आहे कोणाची गोष्ट आहे ती गोष्ट कशा पद्धतीने सांगितली जाऊ शकते तिथे आपण रमू शकतो का परफॉर्मर म्हणून असे सगळे विचार येत राहतात डोक्यामध्ये आणि मग त्यातनं फायनल डिसिजन होतो. मी मगाशी सांगितलं ना त्याच्यामध्ये की एखादी गोष्ट आपल्याला नरेट केली किंवा एखादं त्यातलं आपल्याला ऐकवलं की ह्या पद्धतीने ही गोष्ट पुढे जाणार आहे इमिजिएटली तुला आतमध्ये एक बेल वाजते की आपण याचा भाग आहोत किंवा नाही आहोत. आपण बरेचदा डिसिजन इज डन इनसाइड की म्हणजे जेव्हा तुला राजश्री मराठीमध्ये जेव्हा ऑफर आली असेल त्यावेळेला एक्झॅक्टली त्यावेळेला तुला बेल वाजलं असतं की आय मीन तुम्ही काही पण आता सांगा मला. तसंच या गोष्टीच्या बाबतीत किंवा कुठलंही ज्याच्यात मी हो म्हणतो कारण मग तिकडे ते प्रामाणिकपणे काम होत राहतं. नाहीतर तुम्ही जर का फोर्सफुली जर का हो म्हणलात एखाद्या गोष्टीला तर ते नाही होत वर्क असं मला तरी वाटतं. आम्ही जस्ट प्रोमोज पाहिलेत आणि आम्ही रिलेट करू शकतो आणि प्रत्येक फ्रेम खूप क्यूट वाटते. अख्खी मालिका पाहण्याला खूप उत्सुकता आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.